याचिकेतील प्रमुख मागण्या कोणत्या? आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा. सालियान कुटुंबावर दबाव टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा. पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा. दिशाचं शवविच्छेदन करतानाचं चित्रीकरण आणि सर्व कागदपत्र समोर आणावीत. आदित्य ठाकरेंसह बॉडीगार्ड सूरज पांचोली, दिनू मौर्या आणि मुंबई पोलीस आयुक्तांचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावे. दिशाचा फोन आणि लॅपटॉप तिचा बॉयफ्रेंड रोहन रायकडे देण्यात आला, तो कुटुंबाकडे सोपवावा. प्रकरण नेमकं काय ते देखील पाहूया. दिशा सालियान सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी दिशा सालियानच्या इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा देखील मृत्यू झाला. दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप नितेश राणे आणि नारायण राणे यांनी केला. आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप देखील राणे कुटुंबियांकडून वेळोवेळी करण्यात आला. याविरोधात किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगात राणे कुटुंबियांची तक्रार केली होती. दिशा सालियानची बदनामी थांबवा अशी मागणी देखील तिच्या कुटुंबियांनी केली होती. 5 ऑगस्ट 2021 रोजी दिशाचे वडील सतीश सालियान यांनी पोलिसांना या संदर्भात एक पत्र दिलं होतं. मी खोटं जास्त वेळ लपवू शकत नाही. स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून तुम्ही राज्यभर फिरून बलात्कार करत बसाल, महिलांवर अत्याचार करत बसाल. तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय? थोबाड उघडते दुसऱ्यांवर आरोप करताय. तात्काळ आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला पाहिजे. सन्माननीय कोर्ट जे डायरेक्शन देतील त्या डायरेक्शननुसार कारवाई केली जाईल. आणि दिशा सालियान यांच्या केसमध्ये या अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे की जी काही चौकशी आहे ती कुठलाही पक्ष समोर न ठेवता ही चौकशी केली जाईल. याच्यामध्ये कुठलंही राजकारण होणार नाही. त्यांनी सांगितलं की त्यांनी दाखल केलेली आहे आणि सध्या त्यांची मीडिया समोर बोलण्याची मनस्थिती नाही. त्यामुळे आम्ही सध्या काही बोलू शकत नाही असं त्यांनी सांगितलं आणि मीडियांना विनंती केली की त्यांनी घरी जावं. नंतर मीडिया समोर येईल. याचिका केली आहे. हायकोर्ट असणाऱ्या एव्हिडन्सच्या आधारावर, पुराव्याच्या आधारावर उचित असा निर्णय देईल. जर पुरावे आपण देऊ शकलो तर निश्चितपणे कोर्ट त्यावर आदेश देईल.